नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 5 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे। दिवाळी फराळ म्हणून सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। तर दर पत्रक हल्दीराम प्रमाणे मात्र खरेदी लोकल मार्केटमधून केल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। हल्दीराम आणि लोकल मार्केटच्या दरांमध्ये 40 ते 60% तफावत आहे। तर दिवाळीमध्ये जवळपास 5 कोटी रुपयांचा फराळ खरेदी केल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलंय। यावरून सुपेकरांनी कैद्यांच्या फराळातही पैसे खाल्ल्याचे राजू शेट्टी म्हणालेत। घोटाळ्यासंदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करत आहे। अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात उतरले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई मनपाची जबाबदारी आहे, तर मनसेकडून अमित ठाकरे देखील मनपा निवडणुकीसाठी ॲक्टिव्ह झालेले आहेत। एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात एकत्र येणार का याबद्दल चर्चा रंगली आहेत, तर दुसरीकडे दोन्ही ज्युनियर ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काही उपक्रम हाती घेत दोन्ही ज्युनियर ठाकरेंनी कार्यक्रम सुरू केलेले आहेत। पक्षांतर्गत बैठकांचा सपाटा अमित ठाकरे यांनी लावला आहे। पक्षाचं कार्यालय राजगड येथे मुंबईच्या विभागावर बैठकांचं आयोजन केलं जात आहे। यातून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय स्थिती आहे याचा आढावा अमित ठाकरे घेताना दिसत आहेत। आमचे नेते एका सुरात बोलत आहेत। आदित्य ठाकरे हे सगळे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत, असं संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर आज म्हटलं आहे। पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीवर सुरू असलेल्या चर्चेवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। आदित्य ठाकरे यांनीही आपण सकारात्मक असल्याचे विधान केले आहे, त्यावर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत। महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत। मनसेचे इतर नेते कोण आहेत हे मला माहीत नाही, पण राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे हे मला माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचे आहे ते या दोन नेत्यांकडूनच असं कळवण्यात येते की असे रीतसर कळवण्यात येईल, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। काही काळ या चर्चा थंडावल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत असं सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। काल आदित्य ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे। माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अमित ठाकरे म्हणाले की मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही। आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे फोन आहे, त्यांनी बोललं पाहिजे। आम्ही 2014 ते 17 मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो। आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यावं। आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इश्यू नाही। दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही। आम्ही बोलून काय फरक पडणार आहे। त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा। दोघांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले। या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर असा प्रवास आता केवळ 8 तासात पूर्ण होणार आहे। समृद्धी महामार्गावर एकूण 11 बोगदे आहेत, त्यात 5 दुहेरी बोगदे आहेत। त्यांची एकूण लांबी 21.46 किलोमीटर आहे। या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा, दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर आणि तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटर असा आहे। या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हजर होते। यावेळी तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केला। शिंदेनंतर फडणवीसांनी या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं। प्रवास करताना दादा म्हणाले की गारगार वाटतंय, तर आम्ही तिघेही 3 शिफ्टमध्ये गाडी चालवतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली।
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. आर्थर रोड कारागृहात असताना आलेल्या अनुभवांवर संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकतं. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग 2 मातोश्रीतला नरक असं होऊ शकते, अशी जिवारी लागणारी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या प्रचाराच्या शुभारंभावरही त्यांनी टीका केली. ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदूबाळासाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. शरद पवार किंवा त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो हे सांगण्याचा अधिकार मला नाही. शरद पवारांचे काही उरले सुरले कार्यकर्ते सोलापुरात असतील तर त्यांनी याचा शोध घ्यावा आणि विचारावं असं नितेश राणे म्हणालेत. आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचे एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. निष्ठावान मनसैनिक का अस्वस्थ आहेत असे तुम्हाला वाटते? अमेय खोपकर, संदीप देशपांडे का अस्वस्थ आहेत? खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राज ठाकरे असताना देखील त्यांना सगळ्या पद्धतीने त्रास देऊन अपमानित करून शिवसेना सोडायला लावली असं नितेश राणे ठाकरे गट मनसे यांच्या संभाव्य युतीवर म्हणाले. केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही. नेत्यांपुढे चमकुगिरी करू नका असे स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आता आपले तिकीट फिक्स करण्यासाठी मैदानात उतरून काम करावे लागणार आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करून ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांची तारीखच जाहीर केली. ही कार्यशाळा मोदींच्या 11 वर्षांची कारकीर्द सांगण्याची आहे. आगामी निवडणुकीत एक मत महत्त्वाचं आहे. कमळ चिन्हावर लढणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही हा संकल्प आम्ही घेतला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले होते. आता 15 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागेलच असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत सिंदूरचा बदला घेतला. तो दुसऱ्या सरकारने घेतला नसता असंही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे. IPL 2025 स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजय उत्सवादरम्यान बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आपण एक प्रशासकीय धडा घेतला पाहिजे. विरोधकांना मृतदेहावर राजकारण करू द्या. त्यांनी किती मृतदेहांचे राजकारण केले मी त्याची यादी करून ठेवेन, पण लहान मुलांना पाहून वाईट वाटते. मी त्यांची वेदना पाहिली आहे असे शिवकुमार म्हणाले. माध्यमांशी बोलताना शिवकुमार हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबद्दल बोलताना ही घटना राज्यासाठी हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे. शिवकुमार यांनी माफी मागितल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तसंस्था ANI शी बोलताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की असे घडायला नको होते आणि आम्ही इतक्या गर्दीची अपेक्षा केली नव्हती. स्टेडियमची क्षमता ही 35,000 आहे, परंतु 3 लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. स्टेडियमचे दरवाजे तुटले आहेत. या घटनेबद्दल आम्ही माफी मागतो. आम्हाला सत्य माहिती करून घ्यायचे आणि स्पष्ट संदेश द्यायचा आहे. बेंगळुरूमध्ये बुधवारी 4 जून रोजी झालेल्या दुर्घटनेमुळे RCBच्या विजयाला गाळबोट लागला आहे. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत RCBच्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB फ्रँचायझीने मोठा निर्णय घेतला आहे. RCB फ्रँचायझीने 11 मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. RCBने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी RCB कडून RCB केअर्स नया नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. याबाबतची माहिती RCB कडून सोशल मीडियावरून देण्यात आली आहे. RCBने सोशल मीडियावरून अधिकृत निवेदनाद्वारे आर्थिक मदत देत असल्याचं जाहीर केलं.
IPLच्या 18व्या मोसमानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. कर्णधार म्हणून शुभमन गिल याची ही पहिलीच मालिका असणार आहे. तसेच निवड समितीने अनेक खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या पहिल्या सामन्यासाठी 15 दिवसांआधीच प्लेइंग 11 जाहीर केले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.